नमस्कार, मी सुवर्णा. बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतून सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतील लहान मुलांचं अपहरण करून त्यांना देशातील इतर राज्यांमध्ये विकणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. या गँगच्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील 6 जण मुंबईतले आहेत, तर इतर 5 आरोपी तामिळनाडूतले आहेत. मुंबईतल्या VP रोड या भागातल्या एका 4 महिन्यांच्या मुलीचं इब्राहिम शेख या व्यक्तीनं लसीकरणाला घेऊन जातो असं सांगून अपहरण केलं. त्यानंतर या मुलीला या टोळीने तामिळनाडू इथं एका दाम्पत्याला 4,70,000 विकलं. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी या 11 जणांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीनं अशा पद्धतीनं अजून किती लहान मुलांची चोरी केली आहे, त्यांची विक्री केली आहे, याचा तपास पोलीस करतायत. हमसे प्रतिनिधि रमाकांत तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. रमाकांत, इस न्यूज के बारे में क्या ताज़ा जानकारी? जी, हम आपको बताना चाहेंगे कि मुंबई पुलिस ने एक ऐसे गैंग का पर्दाफाश किया है जो छोटे बच्चों को चुरा के महाराष्ट्र के बाहर अलग अलग राज्यों में बेचा करता था। इस गैंग के 11 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जिसमें से 6 आरोपी मुंबई के हैं और बाकी जो आरोपी तमिलनाडु के बताए जा रहे हैं। हम आपको बताना चाहेंगे कि जो गैंग मुंबई, महाराष्ट्र समेत कई राज्यों में इस गैंग के गुर्गे सक्रिय थे। इस गैंग ने अब तक कितने बच्चों की तस्करी की है, इसकी जांच होना भी बाकी है। पिछले दिनों मुंबई के VP मार्ग इलाके में एक 4 महीने की बच्ची की चोरी हुई थी, जिसे तमिलनाडु में गैंग ने बेचा था। जिसके बाद पुलिस ने जब तफ्तीश की और तफ्तीश के बाद में आरोपी मिले और इसके बाद इस पूरे गैंग का भांडाफोड़ हुआ और इस गैंग का जो मास्टरमाइंड है उसे इब्राहिम शेख बताया जा रहा है, जिसने इस बच्ची को उसके घर से टीकाकरण के नाम पर लेके गया और उसे तमिलनाडु में अपने गुर्गे की मदद से 4,70,000 रुपए में एक दंपत्ति को बेच दिया। 3 जनवरी का यह हादसा था। जानकारी मिलते ही पीड़ित महिला VP मार्ग पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराई, जिसके बाद पुलिस ने मास्टरमाइंड इब्राहिम के साथ में 10 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। हम आपको बताना चाहेंगे कि आरोपी इब्राहिम मासूम बच्ची की मां के साथ में लिविंग रिलेशन में रहता था, यानी कि बात सामने आ रही है कि इब्राहिम ही बच्चे का पिता था। ऐसे में पुलिस जांच कर रही है कि इस गैंग ने इससे पहले अब तक कितने वारदात को अंजाम दिया है, साथ ही साथ बाकी तो नहीं जो अब तक पुलिस की गिरफ्त के बाहर है। जी, रमाकांत, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. हे खूप मोठं मुंबईतलं प्रकरण आहे. 11 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ज्या मुलीचं अपहरण झालं होतं तिला सुद्धा आपल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे. पण अजून किती मुलांचा अपहरण करून त्यांची विक्री या सगळ्या टोळीनं केली आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. नागपूरमध्ये मागच्या 24 तासात 971 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मागच्या 10 दिवसांपासून हा ग्राफ असाच वाढता बघायला मिळतोय. काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हजारांचा टप्पा गाठू शकतो आणि ही चिंतेची बाब आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने सरकारी रुग्णालयामध्ये 3000 बेड्स आणि खासगी रुग्णालयामध्ये जवळपास 6,500 बेड्सचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आमदार निवास, विद्यापीठ प्रशासकीय इमारत, पाचपावली आयसोलेशन केंद्र इथं रुग्ण विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र नागपूरचे नागरिक कोविड नियमांच्या निर्बंधांचं उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे. नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये गर्दी आढळली. कोविड काळात जमावबंदी लागू असताना अशी गर्दी होणं अपेक्षित नाही. बाजारपेठेमध्ये खरेदी फिरताना नागपूरकरांना चिंता सतावते आहे, कारण नागपूरकर कुठलाही निर्बंध पाळत नाहीयेत. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे. नागपूरमध्ये दिवसाला कोविड रुग्ण निघण्याची संख्या ही 1000च्या उंबरठ्यावर पोहोचलेली आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडक निर्बंध असताना जर का तुम्ही नागपूरच्या या सीताबर्डी मार्केटचं हे दृश्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अजूनही नागपूरकर किती बेफिक्रीमध्ये या बाजारपेठेमध्ये वावरत आहे. अनेक असे नागरिक देखील दिसेल की त्यांच्या तोंडावर मास्क नाही आहे. एकच कपडे 10 लोक बघतात. हॉकर्सनी जे वेगवेगळी दुकानं लावलेली आहे, एकाच वस्तूला 10 लोकांचा हात लागतो. त्यामुळे असे हे जे बाजारपेठ आहे हेच संसर्गाचं मोठं केंद्र बनतात. यामुळे प्रशासन वारंवार या लोकांना विनंती करते, हॉकर्स असेल, दुकानदार असेल, यांना विनंती करते, नागपूरकरांना विनंती करते की तुम्ही कोविड नियमांचं पालन करा. मात्र जर का तुम्ही या सीताबर्डी मार्केटमधलं हे जर दृश्य बघितलं तर निश्चितच नागपूरकरच या लाटेला आमंत्रण देत आहे का असा प्रश्न पडतो. कारण की सध्या नागपूरची रुग्णसंख्या ही 1000च्या घरामध्ये आहे. मागच्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये 971 रुग्ण निघाले आणि पुढच्या काही दिवसामध्ये हा आकडा 2000च्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे. असं असताना देखील तुम्ही या रस्त्याने फिरताना अनेक ग्राहक बघा, हॉकर्स बघा, त्यांच्या तोंडावर मास्क पाहायला मिळत नाही. सोशल डिस्टन्सिंग तर सोडा, पण साधं मास्क देखील त्यांनी घातलेलं नाही. त्यामुळे
निश्चितच नागपूरमधलं हे चित्र बघितल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि बाजारपेठेमध्ये असो किंवा शहरामध्ये असो संचारबंदी लागू असताना देखील अशा प्रकारची गर्दी आपल्याला या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नागपूरकरांनी जर का कोविड नियमाचं पालन केलं नाही तर जे दृश्य आपल्याला पहिल्या लाटेमध्ये किंवा दुसऱ्या लाटेमध्ये अनुभवायला मिळाले होते ते या लाटेमध्ये अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे। जरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ही लाट तेवढी तीव्र जरी नसली तरी जे रुग्णसंख्या बघता निश्चितच पुढील काळामध्ये नागपूरमधलं कोविडचं संकट आहे ते आणखी गडद होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नागपुरातली 10 दिवसातली रुग्णसंख्या कशी वाढत गेली त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत। 1 जानेवारीला 57 रुग्ण होते, 2 जानेवारीला ही संख्या 90वर गेली, 3 जानेवारीला नव्यानं रुग्णसंख्या 133 इतकी होती, 4 जानेवारीला 196, 5 जानेवारी 404 रुग्ण, 6 जानेवारी 441 रुग्ण, 7 जानेवारी 698 रुग्ण, 8 जानेवारी 691 रुग्ण, 9 जानेवारी 832 रुग्ण आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 10 जानेवारीला 971 इतकी कोरोना रुग्णांची संख्या आढळून आली। गेले 10 दिवसांपासून हा ग्राफ असाच चढत असून लवकरच रुग्णसंख्या हजारांचा टप्पा ओलांडेल। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एम्स आणि पालिका रुग्णालय इथं उभारण्यात आलेली ऑक्सिजनची निर्मिती केंद्र याच्या माध्यमातून शहरात ऑक्सिजनची मागणी पूर्ण केली जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली। आजही आपल्याकडे 800 ते 900 केसेस आयडेंटिफाय होतात आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचा फील्ड स्टाफ, आमचे सगळे हॉस्पिटल्स, आमच्या टेस्टिंग टीम्स, आमच्या वॅक्सिनेशन टीम्स या मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे। ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते आहे किंवा पॉझिटिव्ह लोक येतात आहे त्यांच्याकडे असं पाहिल्यावरती असं लक्षात येतं की फार कमी प्रमाणात आपल्याला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे, पण आयसोलेशनची गरज आपल्याला मात्र मोठ्या प्रमाणात आहे। आयसोलेशनसाठी आम्ही आमचं शासनाचं इथलं जे आमदार निवास आहे ते पूर्णतः तयार ठेवलेलं आहे। साधारणतः 350 ते 400 कॅपॅसिटी असणारे हे आमदार निवास आहे। तिथे आमची मेडिकल टीम पण उपलब्ध आहे। संपूर्ण विदर्भातील 11ही जिल्ह्यांचा विचार करायचा झाला तर एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 6854 आहे। या सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत। विदर्भातील एकूण रुग्णसंख्येच्या 60% तर त्याखालोखाल अमरावती 445 आणि चंद्रपूरमध्ये 434 रुग्ण आहेत। सगळ्यात कमी ॲक्टिव्ह केसेस या वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत। त्यामुळे नागपूर महानगरपालिका अत्यंत गंभीरपणे ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करते आहे। नागरिकांना मोफत मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स, मग ते महानगरपालिकेचे असो, गव्हर्नमेंटचे असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो, याच्या उपलब्धतेकडे आम्ही जास्त लक्ष दिलेलं आहे। याशिवाय मागच्या वेवमध्ये म्हणजे सेकंड वेवला आपल्याकडे साधारणतः 6000च्या जवळपास बेड्स प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध होते। जवळपास 145 हॉस्पिटल्स प्रायव्हेट जे आहेत या सगळ्यांचे मिळून हे 6000 बेड्स होते। या सगळ्यांना आम्ही परत ॲक्टिवेट केलेले आहे। बहुतांश प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी कोविडचे रुग्ण भरती करणं देखील सुरू केलेले आहे। विदर्भातल्या रुग्णसंख्येवर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। विदर्भातली कोरोनाची आकडेवारी आपण बघतोय। नागपूरमध्ये 4158 रुग्ण, भंडाऱ्यामध्ये 192, वर्ध्यामध्ये 227, गोंदियामध्ये 314, चंद्रपुरात 434, गडचिरोलीमध्ये 166, अकोल्यामध्ये 415, अमरावतीत 445 इतके रुग्ण समोर आले। यवतमाळमध्ये 248 रुग्ण, बुलढाण्यामध्ये 178 रुग्ण, वाशिममध्ये 79 रुग्ण, म्हणजे वाशिम सगळ्यात कमी रुग्णसंख्या आहे। वाशिममध्ये एकूण ॲक्टिव्ह रुग्ण आहेत 6855। बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबाद इथल्या हायकोर्टात वकिली करणाऱ्याला उच्चभ्रू वस्तीत रो हाऊस विकण्यास नकार देण्यात आला। ॲडव्होकेट महेंद्र गंडले यांच्या बाबतीत हा संतापजनक प्रकार घडलाय। गंडले पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे।
भूमी विश्वबन या उच्चभ्रू सोसायटीनं दलित वकिलाला रो हाऊस द्यायला नकार दिला. रो हाऊसेस आहेत त्यांच्या मूळ ऑफिसमध्ये गेले, तिथेही एका कर्मचाऱ्यानं त्यांना जात विचारली आणि या जातीच्या लोकांना आम्ही घरं देत नाहीत असं सांगितलं. तर फिर्यादीची अशी तक्रार आहे की ते दोन व्यक्ती तसेच त्या कन्स्ट्रक्शन ग्रुप कंपनीचे मालक यांनी आमचा सामाजिक बहिष्कार केलेला आहे अशी त्यांची तक्रार आहे आणि त्यानुसार आम्ही काल रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करायचा असतो म्हणून एसडीपी औरंगाबाद ग्रामीण म्हणून माझ्याकडे तपास काल रोजी आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रथमतः जो एक आरोपी आहे त्याला काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे पुढील तपास सुरू आहे. ज्या व्यक्तीला त्याची विशिष्ट जात आहे म्हणून घर विकण्यास नकार दिला त्या व्यक्तीनं आता पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे. ॲडव्होकेट महेंद्र गंडले आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आणि त्यांना ते एका विशिष्ट जातीचे असल्यामुळं त्यांना घर देण्यास नकार दिला. सगळा व्यवहार झाला होता, चेक त्यांनी तयार करून ठेवला होता, मात्र या व्यक्तीची जात कळाली म्हणून तुम्हाला आम्ही घर देऊ शकत नाही अशी भूमिका बिल्डर्सनी घेतलेली आहे. निश्चितपणे समानतावादी समाजवादी लोकांसाठी ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की ही घटना आपल्या महाराष्ट्रात घडते, हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रीयन म्हणून लाजिरवाणी असू शकते. गंडले साहेब, निश्चितपणे हा प्रकार निषेधार्थ आहे, याचं समर्थन करणारं कुणीच नाही. काय नेमकं झालं होतं तुमच्यासोबत, तुम्हाला घर विकण्यास का नकार दिला? मी औरंगाबादमध्ये मागील 10 ते 11 वर्षापासून भाड्यानं राहतो, ज्याचं भाडं साधारण 10 ते 12 हजार रुपये आहे. त्याच्यामुळं मी आणि माझ्या पत्नीने असं ठरवलं होतं की आपलं स्वतःचं हक्काचं आपल्याला घर असायला हवं होतं. त्याच्यामुळं हिरापूर साईडला एक रो हाऊस, ज्याचं भूमी विश्वबन असं नाव, ते आम्हाला आवडलं होतं. आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला एक सॅम्पल फ्लॅट त्यांनी दाखवला आणि आम्हाला तो आवडला, माझ्या पत्नीला आवडला, मला आवडला आणि त्याची किंमत वगैरे आम्ही त्यांना विचारली. त्याची किंमत 30 लाख रजिस्ट्रीसह आम्हाला सांगण्यात आली. मी त्याच्यामध्ये भावामध्ये कुठलं काही कॉम्प्रोमाइज केलं नाही, कारण तो आम्हाला मुळात आवडलाच होता. पण त्यातला एक कर्मचारी नंतर आला की सर तुम्ही कुठले, म्हणजे मी त्यांना म्हणजे कुठले म्हणजे काय, मला म्हणजे तुम्ही कोण, तुमचं आडनाव काय. मी त्यांना सांगितलं माझं आडनाव असं असं आहे. मग तुमची जात कुठली, मी त्यांना सांगितलं मी बुद्धिस्ट आहे. तर बुद्धिस्ट त्याला काही कळालं नाही. मग ते म्हणले मग बुद्धिस्ट म्हणजे काय. मी म्हणलं महार जातीचा आहे मी काय. मग तो म्हणला थोडा वेळ इथं थांबा, मी थोडं जाऊन आलो 10 मिनिटामध्ये. मी वेट केला तिथं, 10 मिनिटं वेट केला. त्यानंतर आणखीन एक दुसरा कर्मचारी तिथं आला की रो हाऊस घेण्यासाठी आलात का. म्हणलं हो रो हाऊस घेण्यासाठी इथं आलेलो आहे, तुम्ही कोण. त्यांनी मला जात विचारली. मला थोडं जरा म्हणजे होते वाईट वाटू लागलं की म्हणजे हे काय होतंय. आणि त्यांना सांगितलं मी बुद्धिस्ट आहे, मी महार आहे, असं असं. तर त्यांनी मला म्हणलं की तुमच्या लोकांना इथं आम्हाला देता येत नाही, आमच्या मालकांनी आणि ऑफिसच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की महार जातीच्या लोकांना इथं देता येणार नाही. मला तिथं असं सांगण्यात आलं की तिथे एक मंदिर आहे, तिथं उच्चवर्णीय लोक राहतात, मराठा समाजाचे, ब्राह्मण समाजाचे, मारवाडी समाजाचे, अशा समाजाची ती सोसायटी आहे आणि मला जर तिथं घर देण्यात आलं तर ते त्यांना कुठंतरी वाईट वाटेल, तिथल्या लोकांना वाईट वाटेल, असं बिल्डरचं आणि तिथल्या लोकांचं मत आहे की त्या समाजाचे लोक तिथं नको असायला हवे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मास्क वापरण्यासंदर्भात डिजिटल इंडिया फाउंडेशननं केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात पुणेकर 10व्या स्थानी आलेत. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या प्रारंभी मास्क वापरण्यासंदर्भातील या सर्वेक्षणाची माहिती पुणेकरांकरता निश्चित चिंतेत भर घालणारी आहे. पुण्यामध्ये पालिका आणि इतर यंत्रणांकडून मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. पुण्यात मास्क शिवाय कुणीही फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जातोय. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काही दिवसांपूर्वी पुणेकरांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं होतं. सरकार करेल. त्याचबरोबर आपण पुण्यामध्ये उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकला तर 1000 रुपये दंड, हे दंडात्मक कारवाई करण्याच्या बद्दलच्या सूचना दोन्ही आयुक्त PCMC म्हणजे CP, PCMC आणि PMC तसंच आमचे SP त्यांना दिलेले आहेत. त्याच्यावर त्याचं तंतोतंत पालन करण्याची नितांत गरज आहे.
दुसऱ्या बाजूला वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरा हे आवाहन केलं जात आहे. तसंच विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाते. पुण्यामध्ये आतापर्यंत 5,39,000 नागरिकांवर कारवाई करून तब्बल 26 कोटी 38 लाखांचा दंड वसूल केला गेलाय. तरी देखील पुणेकर अजूनही विना मास्कच फिरताना दिसतात. पुण्यामध्ये रुग्णवाढ सगळ्यात वेगानं होते आणि अशातच पुणेकरांचा मास्क अजूनही खालीच राहिला तर हे चिंतेचं कारण नक्कीच ठरू शकतंय. खूप जास्त हाय टेम्परेचर 100-101च्या वर आपल्याला जर टेम्परेचर आढळून येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये जे आहे ॲडमिशनची गरज पडत नाही. जी सौम्य लक्षणे आहेत, साधा सर्दी खोकला ताप जसा 2-3 दिवसात जातो तसा हा सुद्धा जाणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण घरी आपल्या विलगीकरण करून आयसोलेशन करून घरच्या घरी आपण करून कन्सल्ट आपण पॉझिटिव्ह जे रुग्ण येणार आहेत त्यांना आम्ही कॉल करू आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला आम्ही औषधे सांगू, तुमच्यापर्यंत औषधे पोहोचण्याची आम्ही पूर्तता करू. ही बातमी जरी पुण्यासाठी असली तरी सुद्धा पुणेच नव्हे, वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अजूनही मास्क लावला जात नाही असंच बघायला मिळतंय. त्या सगळ्यांना आवाहन आहे, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, कुठल्याही परिस्थितीत हात सॅनिटाईज करत राहा, हात सतत धुवत राहा, कोरोना आणि ओमायक्रॉन पासून स्वतःला जपा. या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. मात्र सगळे ताजे अपडेट्स, ताज्या घडामोडी बघण्याकरता news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त News18 लोकमत.